ताई सध्या राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असे संघर्ष पाहायला मिळतो. एकीकडे मनोज जरांगे आंदोलन करतात, दुसरीकडे लक्ष्मण महाकेचे सुद्धा आंदोलनावर बसलेले आहेत. विभागांची सुद्धा या प्रक्रियेत भूमिका पाहायला मिळते. सगळी स्वरीच्या अंमलबजावणी करून अशी ओबीसी संघटनांची मागणी आहे. तर जरांगे म्हणतात की सगळी स्वरीच्या अंमलबजावणी लवकरात लवकर करा. हा संघर्ष वाढवण्यासाठी राज्य सरकारने काय प्रयत्न केले पाहिजे असं मला वाटतं? नाही, मला असं वाटतं की जरांगे असतील किंवा हाके असतील किंवा अजून कोणी असेल, लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार हा प्रत्येक भारतीय नागरिकाचा अधिकार आहे. ते एका संविधानिक आणि संसदीय मार्गाने आपलं म्हणणं जेव्हा सरकारसमोर ठेवत आहेत तेव्हा सरकारची ही जबाबदारी आहे की यातनं कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता, मराठा असतील किंवा ओबीसी असतील, कुठल्याही वर्गाचं नुकसान न होता एक मध्यम मार्ग स्वीकारत सुवर्णमध्य साधला पाहिजे आणि शक्य तेवढं हे पोलरायझेशन टाळलं पाहिजे. कारण ज्या पद्धतीचं वातावरण बीड किंवा परळीमध्ये सध्याला दिसतंय, हे जातीय ध्रुवीकरणाचं वातावरण हा सरकारच्या नाकर्तेपणाचा सगळ्यात मोठा परिणाम आहे असं मला वाटतं. आणि याच्यावर फार ठाम भूमिका हे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी घेतली पाहिजे आणि हे जातीय ध्रुवीकरण थांबवलं पाहिजे. ज्या रिटर्निंग ऑफिसरचा दाखला देऊन अमोल कीर्तीकरांच्या मतदारसंघातला केलेला फेरफार हा फेरफार नसल्याचा निर्वाळा देण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. मुळात त्यांच्या लक्षात यायला हवं की त्या रिटर्निंग ऑफिसरवरच आमचे अनेक आक्षेप आहेत, निवडणूक अधिकाऱ्यांवरच आमचे एवढे आक्षेप आहेत. त्यातही आज आमचे आमदार विलास पोतनीसजी यांच्यावर एक गुन्हा दाखल झाला. विलास पोतनीस यांच्यावर गुन्हा दाखल करताना अमोल कीर्तीकर यांच्या मतदारसंघामध्ये मतमोजणीच्या वेळी जे श्री रवींद्र वायकरांचे मेहुणे तिथे होते, ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, त्यांच्यावर अटकेची कारवाई कधी केली जाणार आहे? ज्या आशिष शेलारांच्या सांगण्यावरून ठामपणे पुन्हा पुन्हा दबाव आणून रिकाउंटिंगचा प्रयत्न केला गेला आणि आकड्यांची सरळ अदलाबदली केली गेली, त्यामध्ये आशिष शेलारांचे CDR का तपासू नयेत? एकदा आशिष शेलारांना सुद्धा तपासलं पाहिजे ना. जर एवढे लोक सांगतायत की आशिष शेलारांचा तिथे फोन आला होता, तो फोन आल्यानंतर तिथे रिकाउंटिंगची यंत्रणा किंवा एकूण जे तिथले निवडणूक अधिकारी आणि जी एकूण प्रक्रिया होती त्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.